लोकांना झालंय तरी काय? कोणीही उठतं, हातात चाकू, तलवार किंवा कुठलंही हत्यार घेतं आणि समोरच्या माणसाचा जीव घेण्यासाठी रस्त्यावर उभं राहतं. शेवटी एवढा राग, एवढा संताप आणि एवढी हिंसक मानसिकता आली तरी कुठून? गोरखपूरच्या सिकरीगंज परिसरातून अतिशय एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीज ठेकेदार शिवकुमार त्रिपाठी हे गावातील एका कार्यक्रमात जेवण करत असताना त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ऑटोमधून रुग्णालयात नेलं जात होतं, पण वाटेत काही लोकांनी ऑटो अडवल्याचा आरोप आहे. त्यांना बाहेर काढून पुन्हा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. आता जरा विचार करा, वाद झाला म्हणून हत्या, राग आला म्हणून तलवार, भांडण झालं म्हणून चाकू. कुठे चाललोय आपण? आजकाल माणसाचा जीव घेणं इतकं सोपं झालंय. मतभेद प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण त्याचा शेवट रक्तपातात व्हायला नको. कारण एका क्षणाचा राग एखाद्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. माझी एकच विनंती आहे, हातात हत्यार घेण्याआधी एकदा विचार करा. समोरचा माणूसही कोणाचा तरी बाप आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, भाऊ आहे आणि त्याच्या घरीही कोणीतरी त्याची वाट पाहत आहे. गुन्हेगारीला थारा देऊ नका, हिंसेला प्रोत्साहन देऊ नका आणि कायदा हातात घेण्याऐवजी कायद्याचा मार्ग निवडा. कारण रागाचा एक क्षण संपतो, पण त्यातून गेलेला जीव परत कधीच येत नाही. धन्यवाद.